श्रीराम शेतकरी मित्रांनो, मी वीरपाल आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल नागपूर ओनियन मार्केटमध्ये. मित्रांनो, आज 4 फेब्रुवारी 2026 बुधवार नागपूर मार्केटमध्ये मक्याची जी आवक होती शेतकरी मित्रांनो, ती 200 वाहनांची आवक होती शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटा याच्यासाठी बनवला आहे, कारण आपण सर्व प्रकारचे मका म्हणजे डागी असो, ओला असो किंवा सुका असो या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. आणि जास्त वाहन न दाखवता एक म्हणजे एक व्हरायटी जी कोरडा असेल, थोडा ओला असेल, थोडा डागी असेल, असे 2-2, 3-3 वाहनं कव्हर केलेले आहेत, जास्त व्हिडिओ मोठा न बनवता. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, याच्यातच तुम्हाला सर्व प्रकारचं मका भाव दिसून जाईल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मित्रांनो, रोज आपल्या चॅनलवर नागपूर मार्केटमधून कांदे बाजारभाव तसेच मका बाजारभावाचे व्हिडिओज येत राहतात. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकने माझं चॅनल जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, त्यामुळे नक्की लाईक करा. तर चला शेतकरी मित्रांनो, बुधवार रोजीचे नागपूर मार्केटमधून मका बाजारभाव जाणून घेऊया. हो गेला मका 1611 पावती द्या ना. आणि कुठला मका आहे मौली? उतरायचा. कोणच्या पुढच्या ट्रॅक्टरला आहे का पावती? 1611 गेलेला आहे शेतकरी मित्रांनो. हा मका तुम्ही बघू शकता, कोरडा मका 1611 रुपये. हो गेला मका 1665 पावती द्या ना. कुठला मका आहे मौली? वागळ्याचं वाघे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? 741 कोणतं ॲडवंटा? नाही 741 आडवटाचं 741. ठीक. 1665 रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो. हा मका तुम्ही बघू शकता, 1665 रुपये. काय बघ काय नंबरचे खाल करा बोला मका माऊली. काय 1300 रुपये काय हो कुठला मका आहे दादा? श्रीपूरवडे. काय करा वळी पाणी पाणी लावून गेलं होतं का? पाणी 1300 रुपये गेलेलं आहे, बघू शकता शेतकरी मित्रांनो. डागी मका आहे 1300 रुपये गेला मका. 1550 पावती द्या ना. कुठला मका आहे दादा? कुठला मका आहे? श्रीपूरवडे. ठीक आहे, काय अडचण राहू द्या. 1550 रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो. हा मका बघू शकता, 1550 रुपये गेला मका. पावती द्या ना. कुठला मका आहे दादा? श्रीपूरवड्याचा. बियाणं कोणतं होतं याचा? अडवंटाचं. पावती द्या ना. 1641 रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो. हा मका 1641 बघू शकता तुम्ही क्वालिटी. 1641 रुपये. काय भाव गेला? पावती द्या ना. कुठला मका आहे दादा? बोला ना. 1526 रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो. हा मका तुम्ही बघू शकता, 1526 रुपये. थोडाफार डागी मिक्स बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. काय भाव गेला मका? 71. पावती द्या ना. कुठला कांदा मका आहे दादा? ब्राह्मणपाडे. बियाणं कोणतं होतं याचं? ॲडवंटा. 1571 गेलेला आहे शेतकरी मित्रांनो. हा मका तुम्ही बघू शकता, 1571 रुपये. 1571 रुपये मका. 1572. कुठला मका आहे दा? खालचे टेंबे. बघू शकता शेतकरी मित्रांनो, 1572 रुपये गेलेला आहे हा मका. हो गेला माऊली मका. 1671. कुठला मका आहे दा? वायगावचा. बियाणं कोणतं होतं? भारती. बघू शकता शेतकरी मित्रांनो, 1671 रुपये निघालेला आहे. पूर्ण कोरडा माल आहे मका, बघू शकता तुम्ही. 1671 रुपये. काय भाव गेला मका? 1621. कुठला मका आहे दा? पावती द्या ना. बियाणं कोणतं होतं दा? हां ठीक. 1642 रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो. हा मका तुम्ही बघू शकता, पूर्ण कोरडा मका आणि एकदम स्वच्छ. 1642 हो गेला मका. कुठला मका आहे दा? द्या ना पावती इकडे. 1525 रुपये गेलेला आहे हा मका, बघू शकता.
1525. पावसाचा ओला आहे का काय नाही? कोरडा माल आहे. नाही म्हणजे ओला झाला होता का बा आधी असं? ओला झाला होता. आधी ओला झाला होता ना, तेच म्हणतोय मी. 1525. आता तर कोरडा आहे हो. ओली मका काय भाव गेला? काय भाव गेला? पावती द्या ना. कुठला मका आहे हा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? ॲडव्हान्टा 741. 1641 गेलेला आहे शेतकरी मित्रांनो. मका पूर्ण कोरडा आहे, बघू शकता तुम्ही. कोरडा मका 1641 रुपये गेला मौली मका. कुठला मका आहे हा? आंबासनचा. आणि म्हणजे आधी पावसाचा ओला झाला होता का, त्याच्यामुळे तो डागी थोडासा डागी निघाला. 1516 गेलेला आहे शेतकरी मित्रांनो हा मका, बघू शकता तुम्ही. आता देखील ओला आहे आणि आधी पावसामुळे ओला झालेलाच होता म्हणे, त्याच्यामुळे थोडा डागी माल आहे. 1516 रुपये. आता सुद्धा ओला मका आहे.